कामगिरी अनिकेत मात्रेच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. आक्रमक फलंदाज अनिकेत म्हात्रे आणि मनीष म्हात्रे हे दोन खेळाडू सलामीर आणि जुगल पहिल्या षटकासाठी. खरं तर बेंडकर म्हटलं की क्रिकेटचं प्रशिक्षण ठाणकेश्वर मैदान ज्यावर ते लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं होतं त्याचबरोबरने टेनिस बॉलच्या स्पर्धा या नेहमी उच्च स्तराच्या आपण पाहिल्या त्या क्रीडांगणावरती. उरण तालुक्यातील बेंडकल गावचा हा संघ मात्र स्पर्धेमध्ये दाखल झालाय. चला, गावठाण साई पेठ वाशीगाव सर्व संघ आपण उपस्थित राहायचा पुढच्या लढतींसाठी. गावठाण संघ, साई संघ, पेठ संघ आणि वाशीगाव प्रत्येक संघांना सूचना असेल आपण उपस्थित राहायचं आहे पुढच्या लढतींसाठी. तर पहिला बॉल जुगल तयार, पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट समोर अनिकेत म्हात्रे. पहिला चेंडू वेग होता आणि टप्पाही सुंदर होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. मेंढकलचा हा खेळाडू जुगल. जुगल घरातला पण व्यवसाय क्रिकेट खेळताना अनेक वेळा पाहिलं. तालुका बॉईज क्रिकेट स्पर्धा असतील. शॉर्ट प्लेन बॉल, भन्नाट वेग पुन्हा एकदा जुगलच्या माध्यमातून आपण पाहिला. टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये आपण जास्त शफल होऊन खेळू शकत नाहीयेत. फुटवर्कचा वापर फार कमी पाहायला मिळतो. जास्तीत जास्त 20 मध्ये खेळणं पसंत करावं लागतं फलंदाजांना. इथेही वेगवान चेंडू मागे चालला. लॉंग स्टॉपला फिल्डिंग चांगली, चांगल्या पद्धतीचा एफर्ट्स लावला आणि बॉलला थांबवलं. परंतु 4 धावा. यस, मागे प्रयत्न सुंदर होते परंतु चौकार मिळाला. बॅटिंग करताना कोण टीमला 22चा चौकार. 4 धावा आल्या. प्रचंड वेगाने बॉल होतो त्यामुळे बॉलला थांबवणं तितकं सोपं नाहीये. अवघड परिस्थिती निर्माण होते. वारंवार आपण पाहिलं. 4 धावा, 22चा चौकार मिळाला. अकाउंट ओपन झाला. I11 कोण या टीमचं यंदाचा हंगाम ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कोण संघाने चांगली चमकदार कामगिरी केली. भिवंडी परिसरामध्ये जाऊन केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील या संघाने एक वेगळा दबदबा प्रस्थापित केला होता. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी. यावेळेला विकेट करताना मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे पाहत आहे. पावसाळी क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर डिफरंट. थोडा दबाव आता अनिकेत वरती वाढत चाललाय. डॉट बॉलचं प्रेशर, एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का याची उत्कंठ लागली. पोताला थांबवलं. बॅकफुटला जाऊन कव्हर पॉईंटला खेळायचा होता पण चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. स्कोर ऑफ द विकेट खेळण्यापर्यंत काल मेडन षटक आपण पाहिलं विनोद भगतचं. आजही जर का इथे डॉट बॉल होता मेडन षटक राहील कारण 22चा चौकार मिळाला. अवांतर धावा 4 आल्या. त्यामुळे आता चांगले षटक हातात असताना आपण जुगलला मैदानामध्ये पाहत आहे. यावेळेला मेडन ओव्हर, क्या बात आहे. कमबॅक, ग्रेट कमबॅक. जरूर काही लेदर क्रिकेटमध्ये जशी बॉलिंग अटॅक जसा बॉलिंगचा स्पेल राहतो तसा स्पेल राहिला. अगदी कमी कालावधीचा आणि बरोबर अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 4 धावा आल्या धावफलकावरती. पंकज घरात पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 4 धावा आल्या धावफलकावरती. बिनबाद सुरुवात चांगली केली बेंडकर संघाने. रन आणि आता मनीष म्हात्रे हा खेळाडू स्टार्टिंग येणारा. गोलंदाजी मार्कवरती विनीत गरत. जुगलनं पहिलं ओव्हर टाकला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम स्पेल टाकला. मेडन षटक, 4 धावा अवांतरच्या मिळाल्या आणि त्यानंतर मात्र आता विनीत गरत यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. समोर मनीष म्हात्रे. अनिकेत म्हात्रे, मनीष म्हात्रे. यावेळेला खरं तर आपण पाहिला
मोठा फटका यायला हवा होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. बॉलच्या लाईन मध्ये आली नाहीये. लगातारचा 7वा डॉट बॉल. हे देखील वैशिष्ट्य. काल 27 लो स्कोर सामना आपण पाहिला. एच अँड टेकर, व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. फ्लाय स्लिपला अगदी झेप घेतली आणि बॉल झेल टिपला. खरं जुगलने अप्रतिम एफर्ट्स, 100% डेडिकेशन, कमिटमेंट चांगलं दिलं. खरं तर जुगलने चांगले योगदान देत असताना आपल्या टीमसाठी. विकेट मिळाला. त्या ठिकाणी मनीष म्हात्रे, या खेळाडूचा नवीन खेळाडू साहिल म्हात्रे, छोटा पॅक बडा धमाका. खरं तर मधल्या फळीतला अतिशय घातक खेळाडू. मूर्ती जरी लहान असली तरी त्याने अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. साहिल म्हात्रे हा खेळाडू. अक्षय म्हात्रे, साहिल, आकाश. खरं तर या खेळाडूचा नेहमी बोलबाला राहिलाय. अक्षय गाताडे, बाहुबली. आज टीम स्क्वॉड मध्ये बरेचसे रेग्युलर खेळाडू आहेत. काही क्षणात तेही दाखल होतील. ऑन दी वे. लेट पण थेट त्यांची एंट्री. परंतु संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय, कारण सुरुवातच खराब होताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धाबा, त्यानंतर विकेट मिळाला. खरं तर मनीष म्हात्रे या खेळाडूचा. साहिल 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. राऊंड विकेट बॉल तयार. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल हुक करायचा होता, पूल करायचा होता, आणि इथे मात्र आणखीन एक डॉट. सलगचा 8वा डॉट बॉल या खरं तर इनिंग मधला. 9वा डॉट बॉल. या ओव्हरमध्ये 3, मागच्या ओव्हरचे 6. फक्त 4 धावा स्कोर करत त्याही अबांतर. यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. पाया टाकलेला चेंडू आणि इथे लेग बाईस. आणखीन एक डॉट. अवांतरच्या 5 धावा आल्या. अन्यथा आपण पाहिलं तर 9 डॉट बॉल इनिंग मध्ये पाहिले, ज्यामध्ये सलग अनिकेत 5 डॉट बॉल केला. जो अनिकेत खरं तर 6 डॉट बॉल केला. जो अनिकेत नेहमी विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखला जातोय. यंदा खरं तर SDP ट्रॉफी मोहपाड्याची स्पर्धा, नाईट स्पर्धा आम्ही पाहिली. स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली होती. अप्रतिम त्याचा परफॉर्मन्स राहिला. बऱ्याचशा नामांकित खेळाडूंना मागे टाकत सिरीजच्या रेसमध्ये तो पुढे राहिला. आणि यावेळेला देखील आपण पाहता अकाउंट ओपन करताना या खेळाडूला सिंगल आली. 1 रन पहिली त्याच्या खात्यामध्ये ऍड होईल. लिगल रन पहिली कोण संघासाठी आली. 6 रन 6 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 1 खेळाडू बाद. 1.5 चेंडूंचा खेळ संपला आणि 6. यावेळेला ऑन साईडला फटका खेचून मारला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत मागे. बॉलला थांबवलंय आणि त्यानंतर थ्रो होईल. 1 धाव या चेंडूवरती आली. सेकंड ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये देखील चांगला स्कोर कार्डवरती अंकुश लावला. कमी धावा खर्च करत विनीत घरतनं आपला ड्रीम स्पेल कंप्लीट केला. 3 धावा खर्च केल्या. टोटल धावा आपण जर पाहिल्या 7 धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4, सेकंड ओव्हरमध्ये 3 विकेट प्लस विकेट. या ओव्हरमध्ये चांगला बेनिफिट मिळाला खरं तर बेंडकर टीमला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा आल्या. 1 खेळाडू बाद. आता 2 षटकं बाकी आहेत महत्वाची. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजसाठी येतोय विशाल ठाकूर. बेडकर संघाचा 3रा गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये तो सज्ज झालाय. विशाल ठाकूर. चला साई संघ, वाशीगाव, पेठ, गावठाण या 4ही संघाने विनंती आपण ते उपस्थित राहायचं आहे. अखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 3rd अटेम्प्ट मध्ये खरं तर जीवनदान मिळालं. जुगलने चांगले प्रयत्न केले आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. सर्वाधिक डॉट पर्सेंटेज या मॅच मध्ये आपण पाहता आजच्या दिवसामध्ये. डॉट बॉलचा प्रेशर कोण टीमवरती वाढत चाललाय. धावा फार कमी आहे. यावेळेला आणखीन एक शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. खरं तर इकॉनॉमिकल फिगर षटक. पहिला 4 ओव्हर त्याला 4 रन. पहिल्या ओव्हरमध्ये, सेकंड ओव्हरमध्ये 3. इथे 2 सलग डॉट. आता त्यानंतर
आणखीन एक डॉट. बॉलच्या लाईन मध्येच खरं तर फलंदाजाला येता येत नाही आणि प्रेशर त्याच्यामध्ये वाढत चाललाय. साहिल म्हात्रे दबाव, दडपण, प्रेशर त्याच्यावरती. टीमच्या खरं तर धावफलकामध्ये अजून धावा ऍड करता आल्या नाही. अगदी चारही चेंडू अचूक टप्प्यावर सेम टप्प्यावर लागले, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. थोडी हाईट कमी, त्यानंतर पूलचा प्रयत्न. जर तुम्ही ऑफ साईडला कव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न केला तर एखादा मोठा फटका तुम्हाला एक्झिक्यूट करता आला असता, पण वारंवार त्याच दिशेने खेळताना मात्र इथे यश मिळालं. प्रॉपर कनेक्शन, बॅटच्या बरोबर मिडलला बॉल आला आणि इथे मात्र षटकार साहिल म्हात्रेच्या माध्यमातून. इनिंग मधला पहिला षटकार साहिल म्हात्रेच्या बॅटमधून आपण येताना पाहिला. 6 धावा आल्या, 13 धावा स्कोर कार्ड वरती. भरपूर प्रतीक्षा करावी लागली. शेवटचा चेंडू इथे अजून एक डॉट. कमालीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 4, सेकंड ओव्हरमध्ये 3, थर्ड ओव्हरमध्ये 6, 13 धावा आल्या. तर अंतिम षटक अनिकेत म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला येईल. खरं तर मागील दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्याच धावा खरं तर लाभदायक राहिल्या प्रत्येक टीमसाठी. आता या ओव्हरमध्ये पहिल्या 3 षटकामध्ये काय घडलंय याकडे लक्ष न देता भूतकाळ विसरून भविष्य काळाचा विचार करण्यासाठी वर्तमान स्थितीमध्ये, वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी अनिकेत म्हात्रेला करावी लागेल. अंतिम षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. दिनेश ठाकूर, दिनेश पाटील. धावसंख्या धावफलकावरती 13. लास्ट ओव्हर किमान 20+ टार्गेट आता सेट करावं लागेल या ओव्हरमध्ये. 20+ रन जर आले तर नक्कीच 40 टोटल उभं होईल. तो प्रयत्न आता अनिकेत म्हात्रेला करावा लागेल. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्याचा क्लास, कौशल्य, त्याच्याकडे असणारे खरं तर नवनवीन फटके हे त्याला खेळावे लागतील. या ओव्हरमध्ये दबाव पूर्णपणे कोण संघावरती. पुन्हा एकदा खरं तर बॉलच्या लाईन मध्ये येत आलेलं नाही. आणखीन एक डॉट बॉल. धीम्या गतीने बॉल आला. निर्धाव चेंडू. जास्तीत जास्त 8 बॉल डॉट खेळलाय अनिकेत म्हात्रे. एक सिंगल. 9 चेंडू मध्ये फक्त एकच धाव त्याने केली आपल्या संघासाठी. यावेळेला आखूट टप्प्याचा हॉरिझॉन्टल खरं तर आपण पाहिलं आडव्या बॅटने हा फटका पॅरलल मायटी हिट. 6 धावा या चेंडूवरती आल्या. 19 वरती पोहोचला कोण संघ. अजून 4 चेंडू बाकी आहेत. अनिकेत संघर्ष करतोय धावांसाठी. यावेळेला शफल क्रॉस खेळताना बॉल डाव्याच्या बाहेर चालला, लेगस्टिकच्या बाहेर. वाईडचा इशारा. 20 रन स्कोर कार्ड मध्ये अजूनही संधी आहे. येणारे 4 बॉल ज्यामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके आले तर नक्कीच धावांची गती वाढेल. तो प्रयत्न आता अनिकेतला करावा लागेल या मॅच दरम्यान. समोर टाकलेला बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. रन त्या ठिकाणी घेतल्या. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली अनिकेत म्हात्रेने, कारण त्याला माहिती आहे मागच्या ओव्हरमध्ये साहिल सर्वाधिक डॉट बॉल खेळला. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, पण 5 डॉट बॉल खेळला आणि अनिकेत स्वतःमध्ये विश्वास दाखवतोय. 3 चेंडू त्याला फेस करायचे. शेवटच्या ओव्हरमधले शेवटच्या षटकांमधील 3 बॉल, पहिल्या इनिंग मधील शेवटचे 3 चेंडू महत्वाचे राहतील. 1-2 मोठे फटके कसे येतील याकडे त्याला लक्ष द्यावं लागेल. त्याचं कौतुक करावं लागेल. भेनकर संघाच्या गोलंदाजांचा ऑन साईडला फटका डबलला नक्की ट्राय करेल अनिकेत. पहिली रन पूर्ण केली. दुसऱ्या रनसाठी निघालेत वेगाने. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. स्ट्राईक हवी अनिकेत म्हात्रेला. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि फक्त 22 धावा. 17 चेंडू डॉट बॉल खेळत्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. 17 डॉट बॉल
आणि 22 धाबा या धावफलकावरती. यावेळेला देखील पुन्हा एकदा फिरून मारण्यापर्यंत बॉल मागे चाललाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. कालचा लो स्कोर 27, आता 22 आल्या जरी षटकाराला तर 28 पर्यंत पोहोचेल. साई टीम, गावठाण टीम, वाशीगाव आणि त्यांच्या बरोबरीने पेठ सर्व संघांना सूचना लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यावेळेला शेवटचा बॉल जागा बनवली आणि खरं तर खेचून मारला बॉलला षटकाराला. 28 धाबा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आल्या. लो स्कोर मॅच. 28 धाबा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहताय. तरी आपण जाऊया पुढच्या इनिंगकडे. आमचे समालोचक मध्ये राजकिरण कोळी सर त्यांच्याकडे. 29 धावांचा पाठलाग करायचा. नेक्स्ट इनिंग मध्ये बेनकर टीमला आता बॉलिंग अटॅक फार निर्णायक राहील कोण संघाचा, कारण धाबा फार कमी आहेत आणि खरं तर टीम मधले प्रमुख खेळाडू अजूनही स्क्वॉड मध्ये जॉईन झालेले नाही आहेत, त्यामुळे दबाव थोडासा राहील कोण टीम वरती. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. मोठी लढत. धन्यवाद रोशनजी पाटील सर. अगदीच छोटं आव्हान उभं ठेवलंय. कालही एक छोटं आव्हान पाहायला मिळालं होतं आणि आजही एक पुन्हा एक छोटं आव्हान पाहायला मिळालं. खरं तर कालच्या एक 70 धावांचं एक भलं मोठं आव्हान जे चेसही झालं होतं. काल अनेक प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. छोटं आव्हान, मोठं आव्हान आणि निश्चितच निर्धाव षटक, तसेच एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळाले आणि सेवा संघाने काल खूप सुंदर खेळ केला. मग सर्व फलंदाज गोलंदाज अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. दरम्यानची मॅच आपण पाहतोय. आई 11 कोण विपक्ष भेंडखळ, जिकडे कोण संघ थोडासा साच पडलाय बॅटिंग करताना, तर भेंडखळ संघाने मात्र गोलंदाजी अतिशय चाबूक केली. येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज. तर सरासरी 7 अशी गरज असणार आहे. लवकरचे काही जर गोलंदाजांनी विकेट्स मिळवले तर काहीतरी फरक पडू शकतो, परंतु लेदर क्रिकेट आणि रबर क्रिकेट एक असा खेळ आहे जिकडे टायमिंग स्ट्रोकला खूप जास्त महत्त्व आहे. आणि रबर बॉल क्रिकेट पावसाळ्यामध्ये जो फलंदाज चांगला टाइम करतो, गतीचा वापर करतो, तिकडून मोठे फटके चांगले पाहायला मिळतात. जुगल एक नामवंत फलंदाज ज्याच्या बॅटिंगसाठी, त्याच्या शैलीसाठी जाणला जातो आणि गणला जातो. आणि जोपर्यंत जुगल ह्या मैदानावरती उपस्थित असेल ना, ह्या धावा अगदीच खूप कमी आहेत असे वाटतील. विनंती असेल पुढच्या संघाला, गावदेवी गावठाण करण विपक्ष गावदेवी साई, दोन्ही संघांना विनंती असेल संघनायकांनी येऊन कृपया करून टॉस विन करून घ्यायचा आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. इथून मात्र थोडासा हा सामना कदाचित जर लवकर संपला तर लगेच मॅच पुढची सुरू करावी लागेल. मी रिपीट करतोय, दोन्ही संघनायकांना, गावदेवी गावठाण करण आणि गावदेवी साई संघनायकांनी आपण या. दरम्यान प्रथम क्रमांकाचा गोलंदाज पंचांच्या डावीकडून अनिकेत म्हात्रे, जुगल घरजसाठी. प्रारंभिक चेंडू, अक्कूर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र बरोबर पूल केलाय आणि शॉर्ट टर्म चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे. पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले, तेच म्हणजेच जुगलने, जुगल घरत प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा फलंदाज आहे, आघाडीचा फलंदाज आहे आणि त्या
प्रसिद्धीस अगदीच ताकदवर बॅटिंग करून दाखवतोय. पहिल्याच चेंडू मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेला बघा सरळ खेळलाय, फटक्यातलं सौंदर्य पहा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर, त्याला बॅक फुटवरती जाऊन पंच केलाय आणि सुंदर चौकार पाहायला मिळाला. आपल्या मनगटातली ताकद दाखवली या वेळेला. निश्चितच जुगल गरज षटकामागे 7.25 गरज होती. 2 चेंडूंमध्ये 8 आल्यात. ह्याही वेळेला हुक चांगला झालाय आणि कॉर्नर रिजन मध्ये अगदीच लॉंग अँड स्ट्रॉंग कमी उंचीचा हा आलाय षटकार. निश्चितच बऱ्याचशा प्रेक्षकांनी इथे लगेच सांगितलं होतं की जुगल ह्या धावा एक हाती मारील आणि अगदीच तसं काहीच चित्र मात्र पाहायला मिळतंय. कारण ज्या ज्या वेळेला एक इनिंग संपते प्रेक्षकांची आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अनेक प्रकारचे प्रेडिक्शन्स यायला सुरुवात होतात. त्या प्रेडिक्शन मध्ये जुगल ह्या धावा एक हाती मारील असं प्रेडिक्शन आलं होतं. अनिकेत म्हात्रे आतापर्यंत 14 धावा खाल्ल्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. शेवटाचे 2 चेंडू पहिल्या षटकातले जुगल घरत अप्रतिम फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र पाहिलं तर चेंडू चांगला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे गावदेवी साई आणि गावदेवी गावठाण. आपण या नाणेफेकीसाठी आकाश अकुटप्पाचा चेंडू काय सुंदर कट केलाय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये सुंदर क्रिकेटचं सादरीकरण पहिल्यांदा जुगल कडून आणि आता मात्र तनिष कडून. सुंदर खेळ पाहायला मिळाला. पूर्णपणे ह्या फलंदाजांनी गोलंदाजावरती वर्चस्व गाजविले आणि त्यामुळेच पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले. त्या म्हणजेच बिनबाद 19 आफ्टर द कमिशनिंग ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर इज 19 without any loss, which is being bowled by Aniket Mhatre and the leader batter Jugal Gharat playing on 15 on his own score, where Tanish Gharat scored 4 runs on his last delivery. One more time Jugal is on strike. The new bowler. या वेळेत निश्चितच चेंडू जाऊन शरीरावरती आदळलाय. गोलंदाजाचं नाव सांगा. शुभम म्हात्रे. शुभ चिंतन जो करतो शुभम फसवलाय. याही वेळेला फसवला. दोन्ही वेळेला जो ताकदवर फलंदाज जुगल घरत अगदीच बेफाम फलंदाजी करत होता त्या फलंदाजाला मात्र इथं थोडासा लगाम दिलाय. थोडासा स्पीड ब्रेक करायला लावलाय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र परफेक्ट कनेक्शन केलाय. हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स माइटी सिक्सर. चेंडू गेला की परत येतच नाहीये. एवढा लांब चेंडू मारतोय जुगल. चला दोन्ही संघ याही वेळेला पहा मॅचचा चेहरा मेरा मोहरा संपवून टाकलाय. मॅचच संपवून टाकली जुगलने. तर मॅच संपली परंतु टॉसला अजूनपर्यंत येत नाही. साई संघ गावदेवी गावठाण संघ इथं उपस्थित आहे. आपण कृपया करून या. कारण ज्याप्रमाणे इथं मी नाव सांगत नाही कारण एकार्थी होईल ते. आपला ज्येष्ठ खेळाडू प्रतिष्ठित खेळाडू म्हटला होता की जुगल हा एका हाती मॅच संपवून टाकेल आणि अगदी तेच त्याने करून दाखवले. आणि रोहित मात्र जोपर्यंत आपल्याला सांगतील सामना पुरुषोत्तम कोण असेल तोपर्यंत मी थोडस सांगू इच्छितो. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024